हे गाइस, मी प्रजिता बुरुड। तर आज आहे 1 सप्टेंबर आणि आज आम्ही चाललोय शिवनेरी किल्ल्यावर। तर महादेव कोळी चौथरा आहे तिथे आणि त्याचा व्लॉग मी आज शूट करणार आहे। तर मी तुम्हाला पूर्ण व्लॉग दाखवते, तर तुम्ही हा पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो। सो आज आम्ही निघालो होतो शिवनेरीला। तर आम्ही बरेचसे जवळ पोहोचलो होतो। मंचर क्रॉस केल्याच्या नंतर आम्ही पुढे गेलो होतो। ओझरच्या गणपतीला राईट साईडला जायला लागतं, जुन्नरला या लेफ्ट साईडला जायला लागतं। तर तिथे खूप जास्त गर्दी होती। गर्दीतनं बाहेर निघालो आणि पुढे जुन्नरच्या रस्त्याला लागलो। तर मग जुन्नरवरून म्हणजे तिथूनच शिवनेरी किल्ला आहे। तर मग आम्ही पुढे गेल्याच्या नंतर आम्ही फायनली तिथे पोहोचलो। बरेच जण माझे फ्रेंड्स येणार होते, त्यांची वाट पाहिली तर ते बोलले आम्ही ऑलरेडी वरती गेलेलो आहे। तर इथे होता महादेव कोळी चौथरा अभिवादन दिन आणि त्याचा कार्यक्रम इथे होता। तर मग आम्ही इकडून आत गेलो। आत जाताना पाहिलं की रॅली चालू होती। विविध ठिकाणाहून क्रांतिवीरांच्या मशाली आल्या होत्या। तर मग जाताना आम्ही पाहिलं की तिथे त्यांची रॅली चालू आहे आणि ते तिथून वर जाणार होते। तर ते पहा। चौथरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या। मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता। त्याच सुमारास काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला। यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता। निजामशाही पडल्यानंतर सीमा भागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते। कदाचित याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा। मोगलांनी यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली। शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नौक्या सैन्याचे बलाढ्य मोगल सैन्यांपुढे नांगी टाकली। सुमारे 1500 व 1600हून जास्त महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले। त्यांचे आतोनात हाल करून नंतर माथ्यावर एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला। या नरसिंहाची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात। नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसी मध्ये 2 शिलालेख देखील आहेत। या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रगतवान यांनी केले। या सरनाईकाच्या कुटुंबाला, नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख नाईकांना यांची धरपकड करून शिरच्छेद करण्यात आला। यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता। आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोगलांनी असे भयानक कृत्य केले। राघोजी भांगरेंची मशाल आली, देवळे गावावरून मशाल आली आहे। अनेक ठिकाणी यात्रेमध्ये या कोळवणामध्ये इथं मशाली येतात, कारण आपल्या या पूर्वजांनी आपल्या जंगल जमिनीसाठी लढा पुकारला होता। हाच खेमार रगतवान म्हणजे 52 मुखांचा सरनाईक आहे आणि तो या किल्ल्याचा किल्लेदार होता। ज्या किल्ल्याचा किल्लेदार आहे त्याचं नाव आहे खेमार रगतवान। ज्यांना इथं जो लमदुल्ला खान चाल करून आला होता त्यांना पूर्ण ही सह्याद्री पाहिजे होती, पण वीर हे आहेत जे वीर आहेत ते फक्त महादेव कोळी नसून तर अनेक 45 जमाती आहेत। कारण महादेव कोळी चौथरा का म्हणलं जातं, कारण सगळ्यात जास्त महादेव कोळ्यांच्या कत्तली केल्या गेल्या आणि तो चौथरा तिथं का बांधला गेला, कारण तो तिथं उंचावरती का बांधला गेला। पुन्हा या सह्याद्रीमध्ये कोणी महादेव कोळी ठाकर कातकरी भिल्ला असेल, कोणी यात उठाव करू नये, आमच्या विरुद्ध आवाज पुकारू नये, आमच्या विरुद्ध बंड करू नये। या विरोधात म्हणजे तो चौथरा पाहिला तर डोळ्यामध्ये अश्रू येतील, अरे थरकाप उठेल। म्हणून तो काळा चौथरा म्हणजे महादेव कोळी चौथरा तिथं बांधला गेला, तो उंचावरती बांधला गेला। अरे मग ज्या वेळेस रमदुल्ला खान याच्यावर चाल करून आला होता त्यावेळेस पहिली बातमी म्हणजे मुघल चालून आले आहे ती खबर देणारा सोनबाग कातकरी होता। म्हणजे इथं सर्व जमातीचे जे वीर आहेत ते इथं शहीद झाले आहे। तरी डांगवण, भिलवण, कोळवण पूर्ण महाराष्ट्रातील राज्यभरातील आदिवासी समाज बांधव असेल, मला हात जोडून विनंती आहे की सर्वांनी वीरांना मानवंदना करण्यासाठी
सर्वांनी यायचं आहे आणि शिवनेरीच्या उंच भागावरती तो चौतारा आहे तिथं मानवंदना करण्यासाठी यायचं आहे. कारण आमचा इतिहास अनेकांनी दाबीत गेलेला आहे. कारण आता आमचा इतिहास आम्हाला माहीत होऊ लागला आहे. आमच्या क्रांतिकारकांनी इथं बलिदान दिले आहे. हे शिवनेरी किल्ला रक्ताने माखला आहे. ही भूमी रक्ताने माखली आहे. हा 52 मुलक रक्ताने माखला आहे. म्हणून आम्ही सर्व इथं मानवंदना करण्यासाठी आलेलो आहे आणि अनेक ठिकाणी मशाली आले आहे. तुम्ही पहा शिन्नर तालुक्याचे सरनाईक आहेत म्हणजे जे वीर आहेत बागोजी नाईक असेल त्यांची मशाल आली आहे. देवळे गावाचे पिलाजी बराडे लहूजी बराडे बंडकरी होऊन गेले त्यांची मशाल आली आहे. आजनावळे गावावरून मशाल आली आहे. पहिली आत्ताच एक वर मशाल गेले तांबेगावचे हरिभाऊ जोशी बंडकरी त्यांची मशाल गेली आहे. अनेकांच्या मशाली आल्या आहे आणि मानवंदना करण्यासाठी आलेले आहे आणि सर्वांनी मानवंदना करण्यासाठी सर्वांनी किल्ल्यावरती यायचं आहे. जय आदिवासी जय उलगुलाल. राष्ट्राचा बंडकरी राजांचा राजा क्रांतीचा हिरा गडकिल्ल्यांचे वरदान कीर्तिवंत यशवंत गुणवंत नामवंत कळा शिजणार वाऱ्याच्या वेगाने पळणारा चित्त्यासारखा चपळ सह्याद्री चढाणवाग आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे की अरे तीर कमान आदिवासी एकजुटीचा भारती पंच प्राणाची माझ्या राघोजी विनाची भारती पंच प्राणाची ते लवकर राहत होते आणि ज्या वेळेला मोगलांनी अतिक्रमण केलं आणि त्यांच्या हातावर गदा आणली आणि म्हणून त्या वेळेपासून हा लढा या ठिकाणी सुरू झाला आणि मग तो लढा 2-3 महिने ज्या वेळेला जी लढाई झाली त्या लढाईमध्ये 1600 आदिवासी वीरांची कत्तल झाली. त्यामध्ये खेमनाईक रगतवाल यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला आणि त्या अनुषंगानं आज हा अभिवादन दिन आपण साजरा करत असताना किंवा त्यांची विचारधारा आपण या ठिकाणी समाजासमोर मांडत असताना खरं तर त्यावेळची जी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती 800 वर्ष होऊन गेली या इतिहासाला आणि म्हणून ती त्यांची स्मृती त्यांनी आपल्या समाजासाठी काल जो लढा दिला त्याची स्मृती जागवण्यासाठी खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि मग हे करत असताना त्यावेळची परिस्थिती आजची परिस्थिती याच्यामध्ये फार जरी बदल झाला असला तरी मला वाटतं की पुन्हा एकदा आदिवासी समाजाला संघटित होऊन लढा देण्याची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी मी असं म्हणतोय की आज आदिवासी समाजामध्ये काल आपला नाशिकमध्ये जो प्रचंड असा लढा झाला पेसा भरती स्थगित आहे आरोग्याचे प्रश्न आहेत दळणवळणाचे प्रश्न आहेत विविध समस्या या निमित्ताने आदिवासी समाजावर आजही आपल्या समाजामध्ये प्रश्न सुटलेले नाहीत आणि म्हणून याच्यासाठी विचारधारेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आपण हा लढा कुठेतरी लढावा लागेल लढण्यापेक्षा लढावाच लागेल असं मी म्हणतो आणि म्हणून आपल्याला सर्वांना पुढे जाण्यासाठी खरं तर या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात. पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं आमच्या जुन्नर तालुक्यातल्या ज्या विविध संघटना आहेत सर्व संघटना आणि आमचे जे सहकारी आहेत त्या तुम्ही बघितलं की तिथपासून पुतळ्यापासून तर हे सगळं नियोजन करणारे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी सर्व शिक्षक मंडळी आहेत. देवराम शेठ असेल नाथर शिंगडे असतील आमचा दत्ता असेल सर्वच जुन्नर तालुक्यातल्या सर्व मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला. त्यानिमित्तानं सर्व मंडळी तुम्ही आला तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि कुणीतरी इकडे बघा इकडे बघा शिवनेरी किल्ला हा एक डोंगरी किल्ला असून त्याच्या त्रिकोणी आकाराचे वैशिष्ट्य आहे. हे एका उंच टेकडीवर बसलेले आहे. त्याच्या सभोवताली उंच खडक आणि खोल दरी आहेत जे संभाव्य आक्रमणकर्त्यांविरुद्ध नैसर्गिक संरक्षण आहेत. किल्ल्यांचे प्रत्येक प्रवेशद्वार 7 दरवाजे असलेला वळणदार मार्ग आहे. प्रत्येक कमाल सुरक्षिततेसाठी बांधलेला हा आहे. हा मोक्याचा मार्ग शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी तयार करण्यात आला होता ज्यामुळे त्यांना किल्ल्याच्या आतील भागात त्वरित प्रवेश करणे कठीण होते. किल्ला मजबूत आणि भव्य भिंतींनी व्यापलेला आहे. बुरुजांवर तोफखान्यासाठी जागा आहे. किल्ल्याची रचना ही कार्यक्षमतेसह सौंदर्यशास्त्राचा समतोल साधते. ती त्याच्या निर्मात्यांच्या उत्कृष्ट धोरणात्मक नियोजनाचा आणि वास्तुशिल्पाच्या उत्कृष्टतेचा पुरावा आहे. हे समतोल आहे जे एक वास्तुशास्त्रीय चमत्कार बनवते. संपूर्ण किल्ला आश्चर्यकारक असला तरी काही विशिष्ट संरचना आणि क्षेत्र महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रात रस घेतात.
तर हे पहा आम्ही इथून पुढे गेलो. आपली सह्याद्रीवाला. चला वरती चला. गडावर जाताना प्रत्येक 7 दरवाजे हे स्वतःचे आकर्षण असते. सुरक्षेच्या उद्देशाने बांधलेले हे दरवाजे चमकदार वास्तू डिझाईनचे प्रदर्शन करतात. गेट्सची नावे देत आणि देवतांच्या नावावर आहेत. प्रत्येकाची स्वतःची एक कथा आहे. शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. किल्ल्यावर जाण्याच्या आधीच आम्ही थोडंसं आतल्या रस्त्याने गेलो. तिकडे त्या रस्त्याने वर गेल्यानंतर महादेव कोळी चौथरा आहे. तर पहा आम्ही या रस्त्याने आलो होतो. आदिवासी महादेव कोळी चौथरा किल्ले शिवनेरीवर सर्वात उंच ठिकाणी असणाऱ्या कोळी चौथऱ्याचा इतिहासात ज्याची नोंद घेतली गेली. विविध गॅझेट ऐतिहासिक पुस्तकात ज्याची नोंद कोळी चौथरा, काळा चौथरा, ब्लॅक प्लॅटफॉर्म म्हणून नोंदी आढळतात. मुघलांच्या काळात शिवनेरी किल्ला तेथील स्थानिक आदिवासी किल्लेदार खेमी नाईक यांच्याकडे होता. जुन्नरच्या आजूबाजूच्या महादेव कोळी ठाकर कातकरी वारली भिल्ल जमातीचे आदिवासी राहत होते. शहाजी राजे यांच्या जहागीरदारीत हा किल्ला महादेव कोळी किल्लेदार खेमी नाईक यांच्या ताब्यात होता. खेमी नाईक यांचे सैन्य प्रामुख्याने आदिवासी तरुण सैनिक होते. किल्ला जिंकण्यासाठी मुघलांनी सैन्यासह आक्रमण केले. किल्ला हातात येत नाही त्यावेळी मुघलांनी आपला वचक व दरारा सह्याद्रीत निर्माण करण्याच्या हेतूने जुन्नर परिसरातील आदिवासी गावांमधून 1600 वीर तरुणांना कैद करून पकडून आणून किल्ल्यावर त्यांचा शिरच्छेद केला. आदिवासी 1600 वीरांची मुंडकी धडापासून वेगळी केली. इतका अमानुष अनन्वित अत्याचार केला की तो क्षण तो प्रसंग कसा असेल याची कल्पना करवत नाही. पण या वीरांनी हार नाही मानली. आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या बलिदानावर आज राजकारण व समाज दुही होताना वाईट वाटते. ज्या ठिकाणी या वीरांचे मृतदेह पुरले हे पवित्र ठिकाण म्हणजे किल्ले शिवनेरीवरील महादेव कोळी चौथरा होय. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. किल्ल्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून चिन्हांकित केलेले ठिकाण. मराठा नेत्याचा जन्म नेमका कोठे झाला हे ठिकाण म्हणून मंदिर असलेली एक छोटी खोली जतन करण्यात आली आहे. हे ठिकाण प्रत्येक पाहुण्याच्या हृदयात एक विशेष स्थान धारण करते आणि अत्यंत आदराने वागले जाते. या किल्ल्याला 4ही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बाले किल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. सो गाईज, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग ते कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही करत आहे लोक, व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे. तर प्लीज 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 चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि खूप खूप लोकांना शेअर करा. आणि आपल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी जे व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच येईल. सो बेल आयकॉन पण महत्त्वाचं आहे, त्याच्यावर पण क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.